मोहित, स्वाती आणि निशा अशी छोटीशी फॅमिली होती. आणि निशा 12 वर्षांची लहान मुलगी होती. तिच्या घरी आई स्वाती आणि बाबा मोहित असे तिघे राहायचे. निशाच्या आईचं छोटंसं दुकान होतं, त्यामुळे ती नेहमी जास्त बिझी असायची. तिचे बाबा फॅक्टरीत काम करायचे. निशाचा एक मित्रही होता, बंटी. त्या दोघात चांगली मैत्री होती, पण दोघांचं कधीच पटायचं नाही. सगळं ठीक चाललं होतं. पावसाळ्याचे दिवस होते. त्या दिवशी निशा छत्री घेऊन शाळेला जायला बाहेर पडली होती. पाऊस खूप असल्याने स्वाती तिला म्हणाली, खूप पाऊस आहे, मी तुला सोडायला येते. तेव्हा निशा बोलली की तू जर मला सोडायला आलीस तर तुला कामाला जायला उशीर होईल. तेव्हा स्वाती बोलली की तू त्या मोठ्या रोडवरून जा. थोडं दूर गेल्यावर निशासमोर एक व्यक्ती येऊन थांबली. निशाने पाठीवरून पाहिलं. पाऊस खूप असल्याने शाळेचा गार्ड आत होता आणि रस्त्यावर सगळा शुकशुकाट होता. ती व्यक्ती बोलली, पाऊस खूप आहे, तुझी छत्री खूप छान आहे, मला तुझ्या छत्रीत घेशील का? तेव्हा निशा म्हणाली, मला शाळेत जायला उशीर होतोय, मला जाऊ द्या. तेव्हा ती व्यक्ती निशाला उचलून घेऊन गेली आणि तिच्यासोबत जबरदस्ती करून तिला खूप मारून रस्त्याच्या कडेला फेकून दिलं. थोड्या वेळाने काही लोकांची नजर निशावर पडली. त्यांनी पोलीस आणि ॲम्ब्युलन्सला कॉल केला. ही बातमी स्वातीला कळताच ती पण हॉस्पिटलकडे धावली. तिला पोलिसांनी अडवलं, पण ती कशी तरी निशाजवळ पोहोचली. निशाला बघताच तिच्या पायाखालची जमीनच सरकली होती. निशाच्या अंगावर खूप जखमा झाल्या होत्या. त्या व्यक्तीने निशासोबत वाईट काम करून तिच्या पूर्ण शरीरावर जखमा केल्या होत्या. एकीकडे तिचे वडील, जे तिच्यावर खूप प्रेम करत होते, ते तिची ही अवस्था बघूही शकत नव्हते. स्वाती मोहितला सांगते की माझी एक चूक किती महागात पडली. जर मी काल निशाला शाळेत सोडायला गेले असते तर माझ्या मुलीवर आज ही परिस्थिती आली नसती. या सगळ्यात ती स्वतःला जबाबदार मानत होती. तेव्हा डॉक्टर तिथे येतात आणि सांगतात की निशाची तब्येत खूपच खराब आहे, तिचं लवकरच ऑपरेशन करावं लागेल. ऑपरेशननंतर निशाचे वडील निशाजवळ येतात. तेव्हा निशा त्यांना विचारते, बाबा तुम्ही कामावर गेला नाहीत का? तेव्हा मोहित सांगतो, माझं काम आवरलं बाळा. तेव्हा निशा मोहितला सांगते की बाबा त्या व्यक्तीने मला खूप दुःख दिलं आहे, तुम्ही त्याला पकडा आणि शिक्षा द्या. मोहित निशाला सांगतो की बाळा आपण त्याला नक्की पकडू, पण तू आता आराम कर. मोहितला निशाची अवस्था बघवत नव्हती आणि तो रडत तिथून बाहेर जातो. स्वाती आणि मोहित दवाखान्याच्या बाहेर बसलेले असताना एक पोलीस येऊन त्यांना सांगते की त्या व्यक्तीची ओळख पटलेली आहे आणि त्याचे बोटाचे ठसे मॅच होत आहेत. मोहित आणि स्वाती धावतच पोलीस स्टेशनला पोहोचतात आणि त्या व्यक्तीबद्दल विचारतात. मोहित खूपच चिडलेला होता. त्याला कोणत्याही परिस्थितीत त्या माणसाला अद्दल घडवायची होती. तेव्हा पोलीस सांगतो की फक्त त्याच्या बोटाच्या ठशावरून आपण त्याला अटक नाही करू शकत. त्याला पकडायचं असेल तर आपल्याला निशाचं स्टेटमेंट रेकॉर्ड करावं लागेल. फक्त बोटांच्या ठशावरून आपण त्याला गुन्हेगार नाही ठरवू शकत. मोहित आणि स्वाती पोलीस स्टेशनच्या बाहेर बसलेले असतात. तेव्हा त्यांच्याजवळ एक पोलीस येऊन त्यांना सांगते की तुम्ही तुमच्या मुलीला लोटस सेंटरमध्ये घेऊन जा. तिथे अशा धक्क्यात गेलेल्या मुलींना सावरायला ते सेंटर खूप चांगली मदत करते. हे ऐकून स्वाती त्या पोलिसावर तिचा राग काढू लागते. ती म्हणते, जर तुम्ही त्या गुन्हेगाराला पकडलं असतं तर माझ्या मुलीवर आज ही परिस्थिती आली नसती. आणि स्वाती तिथून रागाने निघून जाते. ती पोलीस मोहितला सांगते की निशाची सर्व खेळणी तुम्ही इथे घेऊन या, जेणेकरून तिला थोडं बरं वाटेल. मोहित घरी जातो आणि मोहित तिची सर्व खेळणी गोळा करतो. त्यामध्ये तिची एक आवडती डॉल होती. तिचं नाव जोजो होतं. थोड्या वेळाने हॉस्पिटलमध्ये एक मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर येते, जी निशाचं स्टेटमेंट रेकॉर्ड करणार असते. अगोदर ती तिच्या आवडत्या जोजो बरोबर खेळते आणि वातावरण नॉर्मल करून घेते. निशा थोडी नॉर्मल झाली असं तिला वाटतं. तेव्हा ती तिला प्रश्न विचारू लागते. ती डॉक्टर निशाला एक एक करून फोटो दाखवत होती. पण जेव्हा त्या व्यक्तीचा फोटो निशा बघते तेव्हा घट्ट डोळे मिटून घेते. डॉक्टर समजून जातात की हीच ती व्यक्ती आहे ज्याने निशाचे हे हाल केले आहेत आणि डॉक्टर निशाचे हे रेकॉर्ड पुरावा म्हणून ठेवून घेतात. नंतर डॉक्टर बाहेर येऊन स्वाती आणि मोहित सोबत निशाच्या मेंटल आणि फिजिकल परिस्थितीबद्दल बोलू लागते. डॉक्टर सांगते
की तुमच्या दोघांचीही परिस्थिती काही वेगळी नाही, तेव्हा तुम्हालाही मानसिक आधाराची गरज आहे. हे ऐकून स्वातीला खूप राग येतो. ती डॉक्टरवर ओरडते, तुम्हाला काय वाटतं की आमच्या दोघांची मानसिक स्थिती खराब झाली आहे? आणि स्वाती रागाने तिने दिलेलं तिचं व्हिजिटिंग कार्ड डॉक्टरला परत देते. थोड्या वेळाने फोन येतो की त्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे आणि ही बातमी मीडियामध्ये सुद्धा पसरली होती. त्यामुळे सगळीकडे धावपळ सुरू झाली होती. तेव्हा मोहितचा मित्र प्रशांत त्याला फोन करतो आणि सांगतो की मीडियामध्ये निशाची खूप चर्चा होत आहे आणि ते हॉस्पिटलमध्ये सुद्धा येऊ शकतात, तेव्हा त्यांना थांबवलं पाहिजे. मोहित धावतच हॉस्पिटलमध्ये येतो. त्याला नको होतं की निशाची बातमी टीव्हीवर यावी आणि सगळ्यांना माहीत होईल की निशासोबत काय झालंय. डॉक्टरांच्या मदतीने निशाला दुसऱ्या रूममध्ये शिफ्ट करायला लावतो. तेव्हा मीडियातील एकाची नजर निशावर पडते. तेव्हा मोहित निशाला कडेवर घेतो आणि जिन्यावरून धावू लागतो. तो तिला मीडियापासून पळवून दुसऱ्या रूममध्ये घेऊन येतो. निशाला घेऊन येत असताना तिची वेस्टेज बॅग फाटून तिचे कपडे घाण होतात. म्हणून मोहित तिचे कपडे बदलत असतो. तेव्हा निशा घाबरते, अचानक रडू लागते. हे बघून मोहितला समजत नाही की निशाला नेमकं काय झालंय. पण थोड्या वेळानंतर मोहितच्या लक्षात येतं की निशा असं का करत आहे ते. निशाला असं वाटत असतं की जे त्या व्यक्तीने तिच्यासोबत केलं तेच तिचे बाबा तिच्यासोबत करत आहेत आणि म्हणूनच ती रडत होती. हे बघून मोहितला खूपच वाईट वाटतं. तो आतल्या आत एकदम तुटून गेलेला असतो. तो लगेच निशापासून दूर होतो आणि डॉक्टरांना बोलवतो. रात्री जेव्हा मोहित निशाला परत भेटायला गेला तेव्हा निशा तोंडावर चादर घेऊन बसली. मोहित समजून जातो की आज दुपारी जे काही घडलं त्यानंतर निशा त्याच्याशी नजर मिळवू शकत नव्हती. मोहित म्हणतो, ठीक आहे, मी बाहेर आहे, तुला असं बसायची काही गरज नाही. तुला काही लागलं तर मला हाक मार. दिवस जात होते आणि हॉस्पिटलचा खर्च वाढतच होता आणि आता मोहित जवळचे पैसे सुद्धा संपत आले होते. तेव्हा तो प्रशांतला फोन करतो. तेव्हा प्रशांत त्याला सांगतो की तू काळजी करू नको, मी तुला पैसे देईन आणि तू असं समजू नको की तू सुट्टीवर आहेस आणि तुझ्या कामाची सुद्धा काळजी करू नको. मी तुझं काम ओव्हरटाईम करून भरत आहे, जेणेकरून तुझा पगार तुला मिळत राहील. हे ऐकून मोहितला थोडा धीर येतो. आज त्या व्यक्तीची कोर्टात हजेरी होती. मोहित पहिल्यांदाच त्या व्यक्तीला बघत होता आणि त्याच्या मनात इतका राग होता की त्याला वाटतं की त्याला जीवे मारून टाकावं. कोर्टात ती व्यक्ती त्याच्यावर लागलेले सगळे आरोप खोटे आहेत असं बोलत होती. तो म्हणतो की मी असं कोणताच काम केलं नाही. तो सांगतो की मी एका कन्स्ट्रक्शन साईटवर काम करतो आणि त्या दिवशीही मी तिथेच होतो आणि काम करत होतो आणि रात्री घरी आल्यानंतर मी खूप दारू प्यायलो होतो आणि झोपी गेलो. भलेही त्या व्यक्ती विरोधात सगळे पुरावे होते तरी सुद्धा ती व्यक्ती मान्य करत नव्हती. ती व्यक्ती सांगते की माझे कपडे चोरीला गेले होते आणि पोलीस मला फसवण्याचा प्रयत्न करत आहेत. तेव्हा कोर्ट त्यांना पुढची तारीख देते. हे बघून मोहितचा मित्र प्रशांत खूपच चिडतो आणि तो कोर्टात त्यांची चप्पल काढून त्या व्यक्तीच्या दिशेने भिरकवतो आणि बोलतो की तू एक हैवान आहेस, तुझ्यासारख्या नराधमाला नरकात सुद्धा जागा मिळणार नाही. मोहित कोर्टातून हॉस्पिटलमध्ये येतो. तेव्हा तो बघतो की निशाच्या रूममध्ये कार्टूनचे ड्रेस घालून काही लोक डान्स करत होते आणि हे बघून निशा सुद्धा डान्स करत होती. हे सगळं त्या मानसोपचार डॉक्टरांच्या सांगण्यावरून करण्यात येतं, जेणेकरून निशाला बरं वाटेल. डॉक्टर सांगतात की हे आपल्याला रोज करावं लागेल, जेणेकरून निशा लवकर बरी होईल. हे ऐकून मोहित विचारात पडतो, कारण या कार्टून ड्रेसचा खर्च तर खूपच होत होता. म्हणून मोहित ड्रेसवाल्याला विचारतो की जर मला हा ड्रेस घ्यायचा असेल तर कितीला मिळेल. तेव्हा तो सांगतो की 13,000. मोहितकडे इतके पैसे नव्हते की तो ते विकत घेऊ शकेल. मोहित त्याला हप्त्यावर देण्याची रिक्वेस्ट करतो. मोहितची अडचण समजून तो पण तयार होतो आणि त्याला सांगतो की ड्रेस फ्रीमध्ये देतो आणि सांगतो की तुझं काम झालं की हा ड्रेस मला परत कर. रात्री मोहित तो जोजोचा कार्टून ड्रेस घालून निशाजवळ जातो, जे कार्टून निशाला खूप आवडत होतं. त्याला तिथे बघून ती खूप खुश होते आणि निशा त्याला विचारते की तुझे बाकीचे मित्र कुठे आहेत. तेव्हा मोहित तिला इशाऱ्यात सांगतो की ते घरी गेले आहेत.
तेव्हा निशा त्याला सांगते की तू पण घरी जा, ते तुझी वाट बघत असतील. मोहित जायला निघतो तेव्हा निशा येऊन त्याला घट्ट मिठी मारते. हळूहळू डॉक्टर निशाची चांगली मैत्रीण बनत जाते. त्या दोघीत खूप साऱ्या गोष्टी होतात. तेव्हा डॉक्टर तिला विचारते की तू हॉस्पिटलमधून गेल्यावर अगोदर कुठे जाणार. तेव्हा निशा सांगते की मला तर शाळेत जायचं आहे, पण मी जाणार नाही. डॉक्टर तिला विचारते की का. तेव्हा निशा बोलते, मला भीती वाटते की माझ्यासोबत जे झालं ते माझ्या सगळ्या मित्रांना माहीत आहे, म्हणून ते माझी चेष्टा करतील. निशा पुढे सांगते की माझ्या या परिस्थितीमुळे बाबा कामाला जाऊ शकत नाहीत. माझ्या उपचारात त्यांचे खूप पैसे खर्च होत आहेत आणि ते खर्च उचलण्याची ताकद त्यांची आता सध्या नाही. त्यानंतर निशा एक अशी गोष्ट बोलते की ते बोलणं ऐकून डॉक्टर सुद्धा थक्क होते. निशा सांगू लागते की माझी आजी जेव्हा आजारी असायची तेव्हा ती म्हणायची की मला लवकरात लवकर मरण येऊ दे, आणि मला पण असंच वाटते की मी पण मरून जावं. हे तिचं बोलणं ऐकून डॉक्टर समजून जाते की तिच्या मनात काय चाललं आहे ते, म्हणून ती ही गोष्ट मोहित आणि स्वातीला सांगते आणि निशाला घरी घेऊन जायला सांगते. इकडे निशाचा मित्र बंटी खूप दुःखी असतो, म्हणून तो एक चिठ्ठी लिहून निशाच्या घराच्या दरवाजावर चिटकवतो, जेणेकरून निशा आल्यावर ती चिठ्ठी वाचून खुश होईल. दुसऱ्या दिवशी ते सगळे घरी जायला तयार होतात, पण अजूनही निशा मोहितकडे बघत नव्हती. कारमध्ये ते एक पडदा लावतात. आता ते सगळे घराच्या जवळपास पोहोचतात, पण जात असताना जेव्हा निशा त्या जागेकडे बघते जिथे तिच्यासोबत हे सगळं झालं होतं, तेव्हा तिची तब्येत पुन्हा खराब होते. म्हणून तिचे आई बाबा तिला गाडीतून खाली उतरवतात. तेव्हा तिला खूप उलट्या होतात. ती जागा निशाला तिच्या झालेल्या प्रकाराची आठवण करून देत होती. थोड्याच वेळात ती घरी पोहोचते. तेव्हा दरवाजावर लावलेली ती बंटीची चिठ्ठी वाचून निशाला थोडा धीर येतो. दुसऱ्या दिवशी बंटी निशाच्या दारात येतो तेव्हा मोहित त्याला चेष्टेने विचारतो, मी ऐकले की तू निशासोबत खेळत नाहीस. हे ऐकून बंटी रडायला लागतो. ते बघून मोहित त्याला विचारतो की तू का रडत आहेस. तेव्हा बंटी बोलतो की मी त्या दिवशी निशासोबत शाळेला गेलो असतो तर तिच्यासोबत हे सगळं झालं नसतं. तो बोलतो की मी आता निशासोबत कधीच भांडणार नाही आणि मी तिला कधी एकटंही सोडणार नाही. इकडे निशा शाळेला जायला तयार झालेली असते, पण अंगाला अजूनही ती वेस्टेज बॅग तशीच होती. ती घाबरत होती की जर शाळेत कोणी काही विचारलं तर ती काय सांगेल. तरी सुद्धा ती हिम्मत करून शाळेला जायला निघते. तिच्या पाठोपाठ तिचे मित्र देखील येत होते. ती पाठीमागे वळून बघत होती. तिचे मित्र तिच्या पाठीमागे होते म्हणून ती थोडी घाबरत होती, पण त्यांच्या मागे जोजो उभा होता. त्याला बघून निशाच्या चेहऱ्यावर हसू उमटतं. खरं तर मोहित निशाला खुश ठेवण्यासाठी प्रयत्न करत होता, म्हणून बाहेर निशा जिथे जिथे जाईल तिथे तिथे तो मागे जात होता. शाळा सुटल्यावर ती जेव्हा घरी जात होती तेव्हा पुन्हा जोजो तिच्या समोर येत होता. पण निशा एक वेळ समजून जाते की यामध्ये कोणी दुसरं नसून तिचे वडील होते, कारण ती जेव्हा जेव्हा त्याच्याशी बोलायचा प्रयत्न करायची तेव्हा तेव्हा ते तिला काहीच उत्तर देत नव्हते. निशा त्याच्या हाताला धरून स्वातीकडे घेऊन जाते आणि आईला विचारते, आई काय याच्या आतमध्ये बाबा आहेत. तेव्हा स्वाती त्याचा मास्क काढते. मास्क काढताच त्याच्या आतमध्ये घामाघूम झालेला मोहित रडत उभा होता. निशा मोहितच्या डोळ्यातले पाणी पुसत होती आणि तेव्हाच त्यांच्यामधील दुरावा संपतो. इकडे निशाची केस कमजोर होत चालली होती, कारण त्या व्यक्तीने कोर्टात सांगितलं होतं की तो मानसिक आणि शारीरिकरित्या कमजोर आहे आणि ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी तो खूप दारू प्यायला होता. त्यामुळे आता एकच शेवटचा पर्याय राहिला होता की निशाने कोर्टात येऊन जबाब द्यावा. पण मोहित या गोष्टीला तयार होत नव्हता, कारण परत जर निशाने त्या व्यक्तीचा चेहरा बघितला तर ती या परिस्थितीतून कधीच वर येऊ शकणार नाही. म्हणून मोहित स्वतः ठरवतो की तो त्या माणसाला भेटायला जाईल. मोहित त्याला भेटायला जेलमध्ये जातो. तेव्हा ती व्यक्ती मोहितला सांगते की हे असलं काम कोणीतरी राक्षसच करू शकतो, मी काही केलं नाही. तो व्यक्ती मोहित सोबत हात मिळवणी करायला बघत होता. तो म्हणतो की माझ्याकडे आत्ता पैसे नाहीत, पण मी इथून बाहेर पडल्यानंतर काम करून तुला पैसे देईन. तू तुझी कंप्लेंट मागे घे. पण मोहितला चांगलंच माहीत होतं की तो खोटं बोलत आहे, म्हणून मोहित त्याला नकार देतो. तेव्हा तो माणूस धमकी देतो की जर तू कंप्लेंट मागे घेतली नाहीस तर मी काही दिवसातच जेलमधून बाहेर येईन
आणि जे मी तुझ्या मुलीसोबत केलं होतं ते परत करायला आम्हाला वेळ लागणार नाही. हे ऐकून मोहितच्या रागाचा पारा चढतो आणि तो त्याला मारायला धावतो. तेव्हा पोलीस त्याला अडवतात आणि बाहेर काढतात. आज कोर्टाची सुनावणी होणार होती. तेव्हा तिथे निशा पण हजर होती. कोर्टात तिला त्या माणसाचा चेहरा दाखवला जातो आणि ती त्या माणसाला लगेच ओळखते. पण त्या माणसाचा वकील या गोष्टीला फिरवण्याचा प्रयत्न करतो आणि सांगतो की त्या दिवशी त्याने खूप दारू प्यायली होती. आणि तो माणूसही या गोष्टीला दुजारा देऊन बोलू लागतो की मीही हा गुन्हा केला नाही. जर मी हे काम केलं असेल तर मला फाशीची शिक्षा द्या. जज त्यांचा निर्णय देतात आणि त्या व्यक्तीला 12 वर्षाची शिक्षा होते. तेव्हा मोहितचा मित्र उठून बोलतो की जज साहेब, याला तर फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे आणि तुम्ही फक्त 12 वर्षाची शिक्षा देत आहात. तेव्हा स्वाती सुद्धा उठून बोलू लागते की आज माझी मुलगी मरता मरता वाचली आहे आणि तुम्ही या राक्षसाला फक्त 12 वर्षांची शिक्षा देत आहात. याला तर मरणाची शिक्षा दिली पाहिजे. तेव्हा जज बोलतात की हा माझा निर्णय आहे. या सगळ्या गोष्टी निशा बाहेर बसून बघत होती. शेवटी जेव्हा पोलीस त्या व्यक्तीला घेऊन जात होते तेव्हा मोहित त्याला मारायला पुढे होतो. तेव्हा निशा मोहितचे पाय पकडून त्याला सांगते की बाबा बस आता, घरी चला. हे दृश्य बघून कोर्टातील सर्व लोकांच्या डोळ्यात पाणी येतं आणि सर्व रडायला लागतात आणि मोहित निशाला कडेवर घेऊन रडत तिथून बाहेर पडतो. दिवस जात होते आणि हळूहळू सर्व ठीक होत होतं. पण त्या दिवशी निशासोबत जे घडलं होतं ते निशा अजून विसरू शकली नव्हती आणि ते विसरायला कदाचित निशाला पूर्ण आयुष्य लागेल. नंतर लोकांच्या निदर्शनानंतर कोर्टाने त्यांचा निर्णय बदलत त्या व्यक्तीला 20 वर्षांची शिक्षा दिली.